नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या दत्ताचोले माहिती आपल्या YouTube चॅनलमध्ये. अनुदान वाटप करत असताना ई-के-वाय-सी करायला गेलात आणि तिथं तुमच्या लक्षात येतं, की माझी जमीन तर जास्त आहे, परंतु मला रक्कम ही खूप कमी आलेली आहे. म्हणजे 2 हेक्टर जमीन असताना माझी अपेक्षा होती, की 2 हेक्टरला मला कमीत कमी 8,500च्या हिशोबानं ₹17,000चं अनुदान यायला पाहिजे होतं. पण मला 7,000 आलंय, 8,000 आलंय, कुणाला 10,000 आलंय. तर हे कशामुळे झालेलं आहे? तर या समस्या बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना येत आहेत आणि त्याचं उत्तर ते कुणाला शोधायचं, कुणाला बोलायचं. मग तलाठ्याला फोन लाव, कृषी अधिकाऱ्याला फोन लाव. मग प्रत्येकजण आपापल्या प्रमाणात जे सुचेल ते उत्तर सांगतं. पण त्याचं खरं कारण काय, मूळ काय ते आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हालाही जर का वाटत असेल, की तुमचं क्षेत्र जास्त असताना, बाधित क्षेत्र जास्त असताना मला कमी मदत का आली? का आणखीन वाट पाहायची आहे पुढं, आणखीन कुठल्या याद्या, आणखीन आशा कुठली लावून घ्यायची आहे का? याचा सगळा उलगडा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मी स्वतः केंद्र चालक आहे. दिवसाकाठी मी 50-60 शेतकऱ्यांचे ई-के-वाय-सी करतो. मागच्या 7-8 वर्षापासून मी याच व्यवसायात असल्यामुळं जे काही अनुभवाच्या आधारावरती मला समजतंय ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना जे या येणाऱ्या समस्याच्या जे काय योग्य उत्तर असणार आहे ते त्यांना समजू द्या. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्र हो, जमीन जास्त असताना जर तुमचं के-वाय-सी करायला गेल्यानंतर लक्षात आलंय, की आम्हाला कमी पैसा आलाय. तर याचं कारण एक, पहिलं बाधित क्षेत्र किती दाखवलंय. हे तुम्ही तुमच्या की विके नंबर टाकल्या कळेल तुम्हाला, की बाधित क्षेत्र किती दाखवलंय. 2 हेक्टर जमीन असताना जर समजा तुमचं 2 एकरच दाखवलं असेल, म्हणजे 2 एकर म्हणजे 0.80 आरच दाखवला असेल, तर तुम्हाला 8,000 पेक्षाही 8,500 पेक्षाही कमीच मदत मिळणार आहे. म्हणजे 6,000 7,000च्या मध्येच तुम्हाला मदत मिळणार आहे. मग हे कोण कोण ठरवतं बाधित क्षेत्र कशावरून ठरतं? तर हे जवळपास त्या गावात किती टक्के बाधित क्षेत्र आहे, टक्केवारी नुकसानीची किती आहे, हे ठरलेलं असतं. त्यामुळं जर का समजा 30%, 35%, 40% बाधित ठरवलं असेल, तर त्या प्रमाणातच तुमचं ते बाधित क्षेत्र दिसतं. म्हणजे 2 हेक्टरच्या शेतकऱ्याला 40% बाधित जर क्षेत्र असेल, तर 40%च्या हिशोबानं ते 2 एकर म्हणजे 80 आर हे त्याचं गणित घालून दिलेलं असतं लमसम. पण काही ठिकाणी जे अतिवृष्टी जास्त झाली होती, म्हणजे जसं की धाराशिव आहे, लातूर आहे, नदी किनारी जे जे गावं आहेत, तिथं 70% पर्यंत 80% पर्यंत नुकसानीचा नोंदणी केलेली आहे. तर त्या ठिकाणी मग शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात मदत मिळालेली आहे. पण सरसकट 2 हेक्टर असेल जमीन, तर 2 हेक्टर ही मदत मिळालेली नाहीये. हे झालं कारण नंबर 1, की बाधित क्षेत्र किती प्रमाणात कृषी अधिकारी किंवा तलाट्याने पंचनाम्यामध्ये तुमची नोंद केलेली आहे. आता हे प्रत्येक गावाचं एक ठरलेला आकडा आहे. त्या गावात जर समजा तुमच्या गावात जर समजा सगळ्यांना 70% मिळाले आणि तुम्हालाच एकट्याला 30% मिळाले, तर ही चिंता करण्याची बाब आहे. तुम्हाला चौकशी करण्याची गोष्ट आहे, की तुम्हाला जाऊन यामुळे तलाट्याला जाब विचारणं गरजेचं आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, की यामध्ये आपण पाहतोय, की अनुदान वाटप हे 2 टप्प्यात झालं होतं. पहिला टप्पा होता, की जानेवारी ते जुलैमध्ये जी काही अतिवृष्टी, गारपीट, पूर परिस्थिती आली होती, त्यामध्ये ज्यांचं नुकसान झालं होतं. तर बहुतांश भागात समजा नांदेडमध्ये जास्त नुकसान होतं सुरुवातीच्या काळात जून-जुलैमध्ये. पण बाकीच्याही जिल्ह्यांनी नुकसान झालेलं आहे, पण त्याचं प्रमाण खूप कमी होतं 20%, 30%. त्यामुळे पहिली जी यादी आहे, ज्याची तुम्ही आज ई-के-वाय-सी करून पाहताय, ती जर पहिली यादी असेल तुमची, तर त्यामध्ये तुमचं बाधित क्षेत्र हे 30%च असणार आहे. मग आता त्याच्यानंतर जुलै, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जे परत एकदा अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती झाली, त्यामध्ये जे बाधित क्षेत्र आहे ते जास्त आहे आणि बाधितचा टक्का जो आहे, तोही जास्त आहे. म्हणजे 70%, 70-80% क्षेत्र हे बाधित झालेलं होतं. प्रत्येकाचं नुकसान हे 70-80%, 90% पर्यंत गेलेलं होतं. त्यामुळं ज्यावेळेस दुसरे पुन्हा पंचनामे करण्यात आले आणि 31,600 ची जी मदत दुसऱ्या टप्प्यामध्ये घोषित करण्यात आली होती, तर त्या मदतीमध्ये तुम्हाला जास्त मदत टक्केवारीनं मदत मिळण्याची अपेक्षा आहे. मग आता यामध्ये अशी संभवता आहे, की तुमच्याकडे जे काही कमी क्षेत्र बाधित दाखवते, म्हणजे ती पहिल्या टप्प्यातली यादी असते आणि जर पहिल्या टप्प्याची यादी असेल आणि तर दुसऱ्या टप्प्याची यादी येईल का? तर येणार आहे ती. ते तुम्ही खात्री करून घ्या तहसील ऑफिसमधून, तलाठ्याकडनं आणि मगच तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात ही अतिरिक्त मदत किंवा जास्त मदत ही मिळू शकते. आता ज्याही वेळेस माझ्या ऑफिसवरनं शेतकरी तलाठ्याला फोन करतो, की माझं एवढं कमी का बाधित दाखवलंय? तर ते सांगतात, की ही पहिली यादी आहे. आणखी टप्प्याटप्प्याने मदत येणार आहे. दुसरी यादी ज्यावेळेस येईल, त्यावेळेस तुम्हाला जास्त मदत ही मिळणार आहे. तर ही जी माहिती होती ती त्याच आधारावरती होती. मग आता तुम्ही म्हणाल, की मग पहिल्या वेळेस ही के-वाय-सी केली, मग पहिल्या यादीत नाव असल्यामुळे दुसऱ्या यादीत नाव येईल का? नाही. तर येणार आहे 100%. जर पहिल्या यादीत नाव असेल, तर दुसऱ्या यादीत जास्त बाधितमध्ये नाव येणार आहे. आता तिसरा प्रश्न असा उद्भवतो शेतकऱ्यांमध्ये, की मग पहिल्यांदा ई-के-वाय-सी केली म्हणजे परत दुसऱ्यांदा ई-के-वाय-सी करायला लागेल का? तर ह्याचं उत्तर आहे होय. तुम्हाला परत दुसऱ्यांदा ई-के-वाय-सी करावीच लागेल. कारण ई-के-वाय-सी करायचं कारण काय, की तुमच्या फार्मर आयडीमध्ये काहीतरी गोंधळ झालेला आहे. त्यामुळं डायरेक्ट पैसे तुमच्या अकाउंटवरती टाकता येत नाहीयेत. तर तुम्हाला ई-के-वाय-सीचा आधार हे घेणं गरजेचं आहे. तर आता ही दुसरी यादी कधी प्रकाशित होणार? हा एक आणखीन प्रश्न असू शकतो. तर ती दुसरी यादी कालच म्हणजे
नोव्हेंबरला आणि 18 नोव्हेंबरला आज दुसऱ्या याद्या प्रकाशित करण्याचं काम हे सुरू झालेलं आहे. ज्यांचे की पेंडिंग पैसे राहिले होते, तर तुम्हाला तलाठ्याशी संपर्क साधून तुमची नवीन यादी मागवून घ्या आणि ई-के-वाय-सी करून घ्या. परत एकदा सांगतो, की शेवटची तारीख ही डिसेंबर 1 तारीख किंवा नोव्हेंबरच्या महिन्यातच हे गुंडाळलं जाईल. त्यामुळे लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. ई-के-वाय-सी करताना जर काही अडचणी येत असतील, तर त्या अडचणी कशा सोडवायच्या त्याबद्दल एक डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. चॅनलवरती भेट घेऊन तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता किंवा आत्ता डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी तुम्हाला एक ती लिंक आली असेल, व्हिडिओ दिसत असेल, तोही तुम्ही पाहू शकता. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.